आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। अनजाने में जो मुझसे भूल हुई है पापा, माफ करो वो दाग जो मेरे दामन पर है छुपे हुए, कोरे कागज सा कर दे तू फिर से मेरा जीवन, इस पर लिख दे बाबा अपनी रहमत की कहानी। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। नया जोश हो, नई उमंग, नया उजाला, नेकी की राहों पर चल बस कर ऐसा निराला। मैं भटका हुआ राही, तू मेरा गाइड बन जाना, जब भी डगमगाऊं मैं मुझे आके संभालना। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। जनवरी की ठिठुरन हो या तपती हुई जून हो, हर मौसम में साई मेरे सर पे तेरा जुनून हो। जैसे जैसे दिन बीते तेरा रंग और गहरा हो, हर एक पल हर एक लम्हे पे बस तेरा पहरा। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। सुख आए तो शुक्र करूं, दुख में ना कभी डरूं, झूठ की दुनिया में रहकर मैं सत्य हमेशा बोलूं। यही मेरी प्रतिज्ञा है, यही मेरा संकल्प है, साईं तेरे चरणों में ही अब मेरा कल्प है। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। ना तारीखों से मतलब है, ना कैलेंडर से काम है, मेरी तो हर एक सुबह पर साई बस तेरा नाम है। मुस्कुरा कर गले लगा ले, सर पे रख दे हाथ, सफल हो जाएगा जीवन जो मिल जाए तेरा साथ। शिरडी साई संगीत की ये मंगल कामना है, बाबा के आशीर्वाद को हर घर में आना है। भक्तों की झोली भरे खुशियों से माला माल, मुबारक हो आप सबको ये आने वाला साल। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है। वो शुभ आरंभ मेरे साई, ये विनती बारंबार है, तेरे हाथों में सौंप दिया मैंने, ये नया साल है।
सन्माननीय आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. त्याचप्रमाणे सिद्धीसाई गिरडी या दिल्लीचे सन्माननीय आपले निवडणूक माननीय श्री गणेश भाऊ पालेकर यांच्याही इथे आगमन झाले. त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. परिवाराचा हा कौटुंबिक आनंदी मिळावा आणि यासाठी बनलेले सर्व साई भक्त, सर्व कुटुंबीय या सगळ्यांना मी निधी साईराम आवाज येत नाही. प्रत्येक साई भक्ताच्या मुखी साईराम येणं गरजेचं आहे. यात एक वेगळी ऊर्जा मिळते हो, आणि हीच ऊर्जा तुम्हाला एक वेगळाच आनंद निर्माण करतो. आणि हाच आनंद आज या कुटुंब मेळाव्याच्या माध्यमातून रेडी साई दिल्लीच्या या पुढाकाराने आज आपण इथे संपन्न करत आहोत. आज इथे बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहे, काही येणार आहे, तरी पण हा परिवार आपला एक वेगळाच आनंद निर्माण करणार आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व प्रधान केंद्र दिंडोरीचे प्रमुख व पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. नितीन भाऊ मोरे यांनी महाराष्ट्रात परराज्य व परदेशात 7,000 केंद्राच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींचे 18 विभागात अंतर्गत आध्यात्मिक 20% आणि सामाजिक 80% कार्य सुरू आहे. त्यांच्या या कार्याला पुन्हा एकदा सिद्धीसाई दिल्लीच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या. जोरदार टाळ्या. सन्माननीय गुरुमाऊली आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांनी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. यांनाही विनंती करतो आपणही व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष सन्माननीय संदीप साहेब चव्हाण यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे आपल्या सिद्धीसाई दिल्लीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य गणेश भाऊ पालेकर यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यायचं. तसेच सिद्धीसाई दिल्लीचे अध्यक्ष श्री प्रसाद राजाराम मांजरेकर, सरचिटणीस संतोष बेकरे, कोषाध्यक्ष विलास सावंत साहेब या सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं. स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचं आणि लोकप्रतिनिधी साई भक्तांचं मी सिद्धीसाई दिल्लीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज हा कार्यक्रम साई भक्तांच्या पेक्षा कुटुंबाचा आहे आणि आपण एक कुटुंब आहोत आणि या कुटुंबाचं स्वागत करणं हे अनिवार्य आहे. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने आपल्या झालेली आहे. पालखी पूजन, आरती झाली, भजन झालं, नामस्मृती सिद्धीसाई दिल्लीचे संस्थापक गणेश भाऊ पालेकर यांचा हा भव्य सत्कार आयोजित केलेला आहे. यासाठी आलेल्या पुन्हा एकदा मान्यवरांचं मी आभार स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी जगात जागृत देवता एकच ती म्हणजे मानवता. या मानवतेचा दीप अखंडित प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत या मान्यवरांच्या हस्ते आज हे दीप प्रज्वलन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. संजय पाठी खोलो. सन्माननीय श्री राजाराम परशुराम चांदळगावकर यांना विनंती करेन की आजच्या या
कार्यक्रमाच्या बद्दल आपलं इथे मनोबल आपला एक प्रस्तावना इथे सादर करावी. सन्माननीय राजाराम कांदळेकर साहेब. साईनाथ महाराज की जय. व्यासपीठावरील उपस्थित या सर्व विभागाचे सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेब, गुरुमावली नितीन मोरे साहेब, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य आदरणीय श्री गणेशजी पालेकर आणि सिद्धिसाई दिल्लीची सर्व कार्यकर्ते. मुंबईचे जीवित कामगिरी पदयात्रा 41 वर्ष हे संपन्न झालं. या प्रवासाचे अनुभव पालेकर साहेबांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. परंतु त्या 41 वर्षात सर्व साईभक्तांना काय मिळालं हे महत्वाचं. माझ्या मते मी सांगितलं आहे तिथे उभा आहे. आज या माईकवर जो उभा आहे ते केवळ आणि केवळ पालेकर साहेबांमुळे. हाकीमध्ये काम करत असताना आम्ही दोघंही संघटनेमध्ये आणि आमच्या सेवेला लागल्यापासूनच आम्ही पालेकर साहेबांची मैत्री. एखादं काम करत असताना संघटनेमध्ये काम करत असताना ते माईकवर उभं राहण्याचं धाडस हे पालेकर साहेबांमुळे मिळालं. त्यानंतर 1985 ला सिद्धिसाई दिल्लीची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर पालेकर साहेबांनी पुस्तकात दिलेलंच आहे की आम्ही त्या ठिकाणी चौथरा बांधला, फक्त चौथरा. आणि त्या चौथरा एवढं करायची त्या ठिकाणी आपण बसायला सत्यनारायण पूजा घालायची. नंतर पालेकर साहेबांनी दोघांना रात्रीची चर्चा केली. आम्ही बाजूला शेजारी राहतो. चौथरा वगैरे तयार झाला, सगळेजण निघून गेले. आम्ही दोघंजण उभे राहिलो आणि म्हणलं साहेब नुसता चौथरा बांधलाय. तर साहेबांनी विचार केला की आपण एवढे सिद्धिसाई दिल्ली पदयात्रा करतो, त्याच्यासाठी प्रेरणा सांगून आपण इथे उभं करूया. आणि साईबाबांचं मंदिर त्या ठिकाणी बांधायचं ठरलं. लागोलाग दुसऱ्या दिवशी बाबांच्या मंदिराला, छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिराला सुरुवात झाली. पालेकर आमच्या पद्धतीचे संचालक आमच्या हितचिंतक हाकीममधले जेवढे साई भक्त होते त्या साई भक्तांचा कर्जाचा हप्ता सूट आम्ही मिळवला आणि 2 दिवसांमध्ये ते छोटं गाडी साई मंदिर उभं राहिलं. आता राहिला मूर्तीचा प्रश्न. तर मूर्तीचा बाबांच्या लोकांनी साईबाबांनी शब्द टाकला आणि समाधी साहेब जे आहेत हाकीममधले त्यांनी मूर्ती दान केली. अशा प्रकारे छोटं मंदिर उभं राहिलं. हळूहळू मोठ्या मंदिराचं रूपांतर झालं. प्रत्येक वेळी बाबा उभे राहिले आणि आज हे दिमागाचे मंदिर उभं आहे ते आदरणीय संस्थापक साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे. पदयात्रेमध्ये चालत असताना बरेच अनुभव आलेले आहेत, प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत. परंतु आता मान्यवरांना सुद्धा वेळ होईल या अनुभव कथन करायला गेले तर प्रत्येक वर्षीचे अनुभव आहेत त्या मनामध्ये साठलेले आहेत. परंतु आता या कुटुंबामध्ये जे चालत नाही असे काही साईभक्त आलेले असतील कुटुंबाबरोबर, त्यांना एकच सांगतो की ही पदयात्रा करा. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल नक्की घडेल. हे आम्ही अनुभवलेलं आहे. 41व्या वर्षामध्ये आम्ही सर्वजण व्यवस्थित कुटुंब सेटल आहे. त्या पदयात्रेतून एक चांगली सकारात्मक ऊर्जा मिळते. जास्त बोलायचं भरपूर आहे, परंतु आम्हाला सुद्धा एक वेळेचं बंधन दिलेलं आहे. आमचे नितीन भाऊ वारंवार आम्हाला सांगितलं थोडक्यात बोलायचं भरपूर आहे, परंतु आज ज्या ठिकाणी इथे थांबवतो. नमस्कार. साईनाथ महाराज की जय. धन्यवाद नांदेकर साहेब. आज इथे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेले आहे. विविध गोष्टी तुम्हाला या इथे या व्यासपीठाच्या माध्यमातून कळणार आहेत. त्या कसं त्या पुस्तक रूपी तुम्हाला कळणार आहे. पुस्तकाच्या माध्यमातून
सिद्धीसाई दिल्लीचा 41 वर्षाचा हा प्रवास तुम्ही तो वाचणार आणि वाचन करणं हे गरजेचं आहे. वाचा तर वाचा ही जी संस्कृती आहे. तुम्ही वाचन करा, साई भक्तीच्या माध्यमातून तुम्ही जोडले जा. आज इथे बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. सिद्धीसाई दिल्लीच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सर सुबह हाथ में यानंतर आपल्या अच्छा फक्त पकडून घ्या. यानंतर मुंबई मराठी भाऊंना करण्यात येतं. बॅनर सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणतात हेच सिद्धीसाई दिल्लीच्या या साई भक्तांचे प्रेम हा रथरूपी प्रेमाचा गणेश भाऊ पालेकर यांना देण्यात येतो. साई भक्तीच्या माध्यमातून ही केलेली सेवा आणि याचा हा मान सन्मान तुम्हा सर्व साई भक्तांच्या माध्यमातून कुटुंबियांच्या माध्यमातून आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे मुंबई पत्रकार संघाचे सन्मान्य संदीपजी चव्हाण साहेब यांनाही स्वामी वस्त्र श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरोखरच या व्यासपीठाच्या माध्यमातून या सिद्धीसाई दिल्लीच्या माध्यमातून जोडले गेले आणि या सारथीला हा रथ देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार काय होईल. हा खूपच मोठा मान सन्मान खऱ्या अर्थानं गणेश भाऊ पालेकर यांचा झालेला आहे. यानंतर दिंडोरी पीठाच्या माध्यमातून हा मान सगळे इथं जोडले गेलेलो आहोत. या माध्यमातूनच मी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय आणि आपल्या सगळ्यांचे साई भक्त सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब संदीपजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो आपण या इथे 2 शब्द आपलं पुस्तकामध्ये आलेलं आहे त्याचा थोड्याच वेळात विमोचन होणार आहे. त्यामुळे मी तुमची एक्साइटमेंट जी आहे ती आधी बोलतले म्हणून काही शब्द नक्की मला असं वाटते. आज खरं तर फायनल आहे इंडिया क्रिकेटचे आणि तरीही थोडेसे अख्खं सभागृह तुडुंब बदलेला आहे. हे केवळ साईंचा प्रेम नाही, पालेकरजी ही तुमची संपत्ती आहे. आणि जेव्हा मला माहिती त्यांच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत परंतु तुमची माणसांची बँक जी आहे आज तुम्ही आपल्या देशात असं मला खरं तर मी आज इथे उभा आहे हा मी एक साईंचा चमत्कार मानतो. कारण तसं माझी आणि पालेकरजींची कधी ओळख झाली नव्हती. म्हणजे आजपासून 15 दिवसांमागे पालेकरजी मला ओळखत नव्हते, मी पालेकरजींना ओळखत नव्हतो. मी मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने मला पालेकरजींचे एक स्नेही आहेत राजेश माळकर आणि स्वाती गोसावी आणि आमचे 2 पत्रकार मित्र भेटायला आले आणि ते सहज म्हणून गेले की हाफकिनमध्ये खूप छान साई मंदिर आहे आणि खूप नावलौकिक आहेत, आपल्याला तिथे जायचं आहे. आणि साई आमचा परोधीचा शब्द त्यामुळे मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. आणि गुरुवारचा दिवस होता आणि हाफकिनच्या म्हणजे आजपासूनची साधारण 15-20 दिवसापूर्वीची घटना असेल. मी आलो पालेकरजी खुर्चीमध्ये बसले होते आणि साई मंदिरामध्ये मी गेलो. साईंचं आणि पालेकरकरांचं दर्शन एकदम झालं आणि काय माहिती नाही आमच्यातल्या साई भक्तीची नाळ त्या दिवशी जुळली आणि खूप बोलणं झालं. पालेकरला खूप बोलत होते आणि खूप काही त्यांनी सांगितलं आणि गोष्टी ज्या होत्या चमत्कारिक गोष्टी होत्या साईंवरचं त्यांच्या नितांत प्रेम संघर्ष. तर मी सहज त्यांना असं बोलून गेलो की त्या ह्याचं पुस्तक झालं पाहिजे आणि तसं काय त्यांच्या डोळ्यात असं पाणी झालं. मला कळलं ते म्हणाले की गेली कित्येक वर्ष हा प्रयत्न करतोय की हे
लिहून ठेवलं पाहिजे. पुढची पिढी जी आहे म्हणजे जवळजवळ 41 वर्ष हा प्रवास सुरू आहे आणि हा प्रवास कुठेतरी शब्दबद्ध झाला पाहिजे. पुढच्या पिढीकडे या सगळ्याची सूत्र देताना कुठेतरी त्याची विगतवारीने नोंद झाली पाहिजे. परंतु मार्ग सापडत नाही. आणि गंमत बघा, मला मी असं नेहमी मानतो माझ्या आयुष्यात, मी स्वतः साई भक्त आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार साईंचे झालेले आहेत. खरं तर मी पत्रकार आहे आणि चमत्कार हा शब्द वापरतो चौधरी, अनेक जणांना आश्चर्य वाटत असेल, परंतु श्रद्धाही अशी आहे की जी हृदयामध्ये असते, मांडला तर चमत्कार नाहीतर शब्द. सो मी त्यांना असं म्हटलं की माझं स्वतःचं प्रकाशन गृह आहे, आपण हा प्रयत्न करूया. तर ते म्हणाले आमचा मार्चमध्ये कार्यक्रम आहे आणि विश्वास करतो कोणतंही पुस्तक लिहायचं. म्हणजे माझं मी जवळजवळ 30 वर्ष पत्रकारिता केली, जगभरात जवळजवळ 39 देश फिरलेलो आहे आणि अजून कधी पुस्तक लिहावं असं मला वाटलं नाही. 2 वर्षामागे मी एक पुस्तक लिहिलं होतं. विजू पेंटर म्हणून एक जू आहे, खेळाडू आहे, आणि जवळजवळ 1 वर्षभर आमचा त्याच्यावर रिसर्च चालू होता. जवळ 100 तासाची मुलाखत होती आणि पालेकरांना आणि माझी हार्डली आम्ही 1 तासभर एकत्र भेटलो होतो आणि त्याच्यानंतर पालेकरांच्या आम्ही आमच्या ऑफिसमध्ये भेटलो. त्या तासभराच्या संवादातनं हे पुस्तक तयार झालं आहे. या पुस्तकातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील या सगळ्या पालेकरांच्या आणि काही त्रुटी झाल्या असतील तर त्या लेखक म्हणून माझ्या असतील. पण जसं मगाशी इथे निवेदक असं म्हणाला की ही जी पालखी जी आहे, जसं की वाक्य लिहिलेलं आहे, जन्मास यावेळी एकदा तरी शिर्डीचं चालत जावं आणि जीवन व्यसनमुक्त असावं. मी 2दा शिर्डीला चालत गेलेलो आहे आणि चौधरी साहेब, मी जेव्हा चालत गेलो तेव्हा मी सामनामध्ये पत्रकार होतो. 2000-2007 पर्यंत मी सामनामध्ये पत्रकारिता केली. तो 30 वर्षाचा माझा पत्रकारितेचा अनुभव होता आणि एकदा मनात असं आलं की आता पुरे झाली नोकरी, आता आपण नोकरी करायची नाही, स्वतः जसं काहीतरी व्यवसाय करायचा. आणि मग म्हटलं की काय करावं. आता मी आणि माझा एक मित्र आहे म्हणजे आम्ही रोज असे म्हटलं की चला आता आपण एकदा शिर्डीला चालत जा. मला आठवलं चुनाभक्तीच्या इकडची पालखी होती आणि 7 दिवस चाललो आणि 7 दिवसानंतर जेव्हा मी परत आलो चौधरी साहेब, तेव्हा मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि तुम्ही विश्वास ठेवा की त्या वर्षभरामध्ये माझ्या 5 कंपन्या झाल्या. त्यातल्या 2 कंपन्या मी सिंगापूरमध्ये रजिस्टर केल्या, कोलकातामध्ये रजिस्टर केल्या. आणि हा सगळा चमत्कार आहे. म्हणजे 10-8च्या रूममध्ये राहणारा एक माणूस 5 कंपन्या काढतो, आज मुंबई मराठी पत्रकार अध्यक्ष होतो आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकतो. हे केवळ साई, यांच्या हृदयात साई आहे. मला असं वाटत नाही की कधी वाईट विचार करू शकतात. सो मगाशी जे म्हणालात की साई हा एक विचार आहे आणि सिद्धी साईची जी पालखी आहे, या पालखीतनं व्यसनमुक्तीचा जो एक मंत्र दिला गेला, मला असं वाटतं की जेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा हा त्यांचा जो संदेश होता 41 वर्षाचा, 41 वर्ष एक विचार घेऊन चालत राहायचं, एक विषय घेऊन त्याचा एका मोठ्या परिवारामध्ये रूपांतर करायचं. म्हणजे जेव्हा मी ते पुस्तक लिहिलं अक्षरशः मला अंगात काठ्याला त्यांची जेव्हा कथा ऐकत होतो की आजपासून 41 वर्षामध्ये त्यांना व्यसनमुक्तीचा विचार सुचला. आणि तो विचार सुद्धा का सुचला तर शिवसेना भवनमध्ये पालिकाचे एक ब्रँच आहे, ते सुद्धा शिवसैनिक होते. तेव्हा त्या शिवसेना भवनाच्या पायरीवर त्या दाराच्या इथे एक वाक्य लिहिलं असायचं की जर तुम्ही व्यसन करून आला असाल तर आल्या पावली परत जा. म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वचन होतं की त्यांचा शिवसैनिक हा निर्व्यसनी असला पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. हल्ली आम्ही पेपरमध्ये पाहिले आता मध्यंतरी एका चेंबूरच्या एका शाखेमध्ये जे काय झालं ते, परंतु पालेकरजीने 41 वर्षापूर्वी तो विचार आपलासा केला आणि केवळ पक्षाच्या माध्यमातून नाही तर पक्षाच्या पलीकडे जाऊन काही करता येईल का, आणि म्हणून ही सिद्धी साई सेवा दिंडी अस्तित्वात आली. आज त्यांनी जो 41 वर्षापूर्वी जे रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. म्हणजे आज केवळ मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात आणि इतर अगदी गोव्यामधनं सुद्धा भक्तगण जे आहेत पालख्या मला वाटतं तुमच्या इथे सहभागी होतात. आणि मला आवडलं मी जो चित्र दिलाय तो प्रत्येक ज्या शाखा आहेत, म्हणजे पालेकरजी स्वतः शिवसैनिक असल्यामुळे शाखा आहेत तिथे, म्हणजे ती साईंची जरी असली तर त्या शाखांमधनं आज जो विचार गावोगावी खेडोपाडी जो रुजला आहे, मला असं वाटतं की हा विचार खूप मोठा आहे आणि त्या विचारासाठी त्यांचं आयुष्य जे आहे ते समर्पित केलेलं आहे. आता सध्या दिवस म्हणजे आम्ही आता पत्रकार म्हटलं हा विषय आलाच पाहिजे. सध्या दिवस हे पक्ष पळवण्याचे दिवस होतात. राजे चौधरी साहेब आपले आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. पालेकरजीने जेव्हा हा प्रवास सुरू केला, सिद्धी साई सेवा जेव्हा त्यांनी संस्था स्थापन केली, त्याचं तुम्ही नाव पाहतो ते संस्थापक आहे. मला त्यांच्या पुस्तकात एक सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं म्हणजे गेल्या 41 वर्षात पालेकरजी कोणत्याच पदावर कधी नव्हते, पण पालेकरजी तुमचं हे संस्थापक पद जे आहे मला वाटत नाही ते कोणी चोरून नेऊ शकतं. आणि जरी चोरून नेलं तरी त्यांना ते मिळवणार नाही. त्यामुळे हा चळवळ सुरू आहे. सिद्धी साई सेवाची पत्रिका सोबत पटकन
राहील, सोबत तुमचं नाव जे आहे या पालखीच्या सोबत सदैव कायम राहील याचा विश्वास आजची ही गर्दी सांगते. आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय नितीन मोरे जे आलेले आहेत, मोदीचे सुसूत्र आहे, राजेश मोरे जे आहेत, अनेक जणांना बोलायचं आहे. परंतु जेव्हा आम्ही हा विचार मांडला, मौलींना जेव्हा आम्ही विनंती केली मोरे मौलींना की सर असा परळमध्ये हा कार्यक्रम आहे आणि अगदी मला वाटतं एक 15-20 दिवस राहिले होते आणि त्यांचे 6 महिन्याचे वर्षाचे प्रोग्राम ठरलेले असतात आणि पालिकाजींच्या विनंती करून मी जेव्हा मौलींना भेटलो तेव्हा मौली मला म्हणे खूप छान कार्यक्रम चालू आहे यांचे आणि त्यांनी अगदी शॉर्ट नोटीसवर नितीनजींना इथे पाठवलं. नितीनजी तुमचेही आभार द्यावा असतो व्यक्त करतो की आज काही लोकांची जी नाळ जोडलेली आहे पालिकांची त्याला साक्षी नसले तुम्ही इथे आलात. आणि जसं मी म्हटलं की या पुस्तकामध्ये केवळ पालिकाजींचा संघर्ष नाही तर साई भक्तीची विण जी त्यांनी जोडलेली आहे ती विण त्याच्यामध्ये आहे. मगाशी एका वक्त्याने असं म्हटलं की पालखीच्या गेल्या वर्षातला तो किस्सा त्यांनी सांगितला की त्या पालखीच्या प्रवासामध्ये 6.5 लाखाची रोकड चोरली गेली. तर जेव्हा मी हा किस्सा त्यांच्या तोंडून ऐकत होतो पालिकाजींच्या तेव्हा सहज मनात आला की खिशातले पैसे चोरता येतात परंतु हृदयात असलेली भक्ती कशी चोरता येते आणि ती भक्ती जी आहे ती आज तुमच्या रूपाने इथे आलेली आहे. त्या चोरीच्या याच्यातनं सुद्धा सही सलामत ही पालखी पुढे निघाली, व्यवस्थित विनाविघ्न पार पडली. तर असे अनेक किस्से जे आहेत या पुस्तकात आहेत. त्याला तुम्ही चमत्कार म्हणा, त्याला तुम्ही श्रद्धा म्हणा, त्याला तुम्ही भक्ती म्हणा, पण त्याच्या अंती एकच आहे ती म्हणजे साईंची सेवा आहे. आणि मला वाटतं ही साईंची सेवा जी अवरत पालिकाजी करतायत त्याचा वसा तुमच्याकडे आता ते सोपवत आहेत. आणि पालिकाजी मला एक आवडलं की मी जिथे जिथे जातो साई रत्नांमध्ये तुमच्या पालखीतला युवकांचा सहभाग जो आहे हा लक्षणीय आणि मला असं वाटतं हीच खरी तुमची कमाई आढळते. आणि हा शुभेच्छा आणि नक्की धन्यवाद. मनोगत म्हणजे मनातील ज्या गोष्टी असतात, मनातील ज्या भावना असतात त्या आपण सगळ्यांसमोर व्यक्त व्हावं आणि हे सुंदररित्या व्यक्त झालेले आहेत. आपले सर्वांचे खूप खूप आभार. मी यानंतर पुढचं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बाकीच्या मंडळींना, लोकप्रतिनिधींना, मान्यवरांना सांगितलं पूर्वी आपण पुस्तक प्रकाशन सोहळा करून घेऊया असं मला वाटतं. मी सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय. सगळ्यांनी पुस्तक घ्यायचं आहे.